नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 जुलै 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? डायमंड लीगमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय उंच उडीपटू कोणता खेळाडू ठरलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, सर्वेश कुशारे असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सर्वेश कुशारे असं त्यांचं नाव आहे. पहा, लक्षात घ्या, जर तुम्हाला प्रश्न असा विचारला सर्वेश कुशारे कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर हाय जंप म्हणजेच उंच उडी, बरोबर, याच्याशी हे संबंधित आहेत. आणि हे डायमंड लीगमध्ये पदक जिंकणारे कोणत्या खेळाच्या प्रकारामध्ये? उंच उडी या खेळाच्या प्रकारामध्ये पहिले भारतीय ठरले आहेत. सर्वेश कुशारे असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? ब्रँड फायनान्स इंडिया 100 2026च्या अहवालानुसार भारतातील सर्वात मौल्यवान टायर ब्रँड कोणता आहे? बरोबर, मोस्ट व्हॅल्युएबल टायर ब्रँड असं विचारण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, MRF टायर हे या ठिकाणी अव्वल स्थानी आहे. लक्षात घ्या, हे जे काही ब्रँड फायनान्स इंडिया 100 यांचा जो काही अहवाल आहे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आलेला आहे. जसं की इंडियन टायर्सच्या ब्रँडच्या बाबतीमध्ये 1 नंबरला MRF आहे, तर 2 नंबरला अपोलो आहे. हेच या ठिकाणी मोस्ट व्हॅल्युएबल इंडियन बँकिंगच्या सिस्टीममध्ये विचारलं तर 1 नंबरला HDFC बँक आहे, तर 2 नंबरला SBI आहे. हेच या ठिकाणी मोस्ट व्हॅल्युएबल इंडियन हॉटेलच्या बाबतीमध्ये विचारलं तर 1 नंबरला आहे ताज आणि 2 नंबरला आहे ITC हॉटेल्स. हेच जर तुम्हाला IT सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये विचारलं तर 1 नंबरला TCS, तर 2 नंबरला इन्फोसिस. हेच तुम्हाला इंडियन फूड ब्रँडच्या बाबतीमध्ये विचारलं तर 1 नंबरला अमूल आहे, तर 2 नंबरला मदर डेअरी. आणि हेच तुम्हाला ऑटोमोबाईलच्या बाबतीमध्ये विचारलं तर 1 नंबरला आहे महिंद्रा आणि 2 नंबरला आहे टाटा. बरोबर, या वेगवेगळ्या कॅटेगरीमधील हे अव्वल 2 क्रमांक आहेत, याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. पहिली अखिल भारतीय माध्यम परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नवी दिल्ली या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, पहिली अखिल भारतीय माध्यम परिषद 2026 या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. प्रश्न आहे एखाद्या समिट बद्दल, एखाद्या परिषदेबद्दल, तर लगेच बाकीच्या झालेल्या आणि होणाऱ्या ज्या काही समिट्स आहेत. समिट म्हणजे काय? तर या ठिकाणी परिषदा, त्या कोठे कोठे होणार आहेत किंवा कोठे कोठे झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. G7 शिखर परिषद 2026 फ्रान्समध्ये, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 नवी दिल्लीमध्ये, COP31 ची परिषद तुर्कीमध्ये, ब्रिक्स आरोग्य कार्यगटाची पहिली बैठक नवी दिल्लीमध्ये, 9वी हिंद महासागर परिषद मॉरिशसमध्ये, 4थी भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये, भारताची पहिली आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषद नवी दिल्लीमध्ये, 48वी आशियन शिखर परिषद फिलिपाईन्समध्ये, भारतीय उद्योग महासंघाचे वार्षिक शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये, पहिली राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषद दिल्लीमध्ये, 36वी नाटो शिखर परिषद तुर्की या ठिकाणी आणि पहिली अखिल भारतीय माध्यम परिषद 2026 दिल्लीमध्ये झालेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. महाराष्ट्र राज्याने कोणता दिवस दरवर्षी अजितदादा पवार यांची जयंती म्हणून अधिकृतपणे ऑफिशियली या ठिकाणी साजरी करण्याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 22 जुलैला आता दरवर्षी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी अजितदादा पवार यांची जयंती म्हणून साजरा करण्यासाठी ऑफिशियली या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक सी, 22 जुलै हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कोणत्या राज्य सरकारने? महाराष्ट्र राज्य सरकारने. महाराष्ट्र स्थापना 1 मे 1960, याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा, राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी, ताडोबा आणि 4 महत्त्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, स्टार मार्क करून ठेवा. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे?
चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अजित डोवाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बरोबर. तर या ठिकाणी लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचा हा प्रश्न आहे. बरोबर. तर अजित डोवाल असं त्यांचं नाव आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 ने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. कशासाठी? तर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देणे आणि गुप्तचर क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार 1 ऑगस्ट 2026 रोजी टिळकांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. लक्षात घ्या, 2026चा हा जो काही लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आहे तो देण्यात आला 2026चा अजित डोवाल यांना, 2025चा देण्यात आला नितीन गडकरी यांना, 2024चा देण्यात आला सुधा मूर्ती यांना आणि 2023चा देण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. या गोष्टी सिक्वेन्स वाईज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. प्रश्न आहे एखाद्या पुरस्काराबाबतीमध्ये, तर बाकीच्या जे काही नवनवीन पुरस्कार प्राप्त विजेतेपद या ठिकाणी व्यक्तींना दिलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल, त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. रशिया ग्रँड सॅन मास्टर कप 2026 देण्यात आला सुदर्शन पटनायक यांना. वुल्फ पुरस्कार 2026 पहिले भारतीय ठरले आहेत, यांना पुरस्कार देण्यात आला आहे जैनेंद्र के जैन. 40वा राजश्री शाहू महाराज पुरस्कार 2026 ने डॉक्टर जयसिंगराव पवार यांना सन्मानित करण्यात आलं. यूकेच्या संसदेमध्ये ग्लोबल प्रेस्टिज अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं हर्षवर्धन यांना. भारतीय क्रीडा पत्रकार महासंघाद्वारे सुवर्ण पदक या ठिकाणी देण्यात आलं विश्वनाथन आनंद यांना. WMOचा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान असलेला IMO पुरस्कार देण्यात आला डॉक्टर फ्लॉरेन्स रॅबियर यांना. मोस्ट पॉवरफुल विमेनच्या कॅटेगरीमध्ये 2026 मध्ये अव्वल स्थानी नीता अंबानी. भारत सन्मान 2026 देण्यात आला नंदिनी आझाद यांना. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 देण्यात आला या ठिकाणी अजित डोवालजी यांना. क्लिअर. या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. दरवर्षी लोकमान्य टिळक यांची जयंती केव्हा साजरी केली जात असते? लक्षात घ्या, 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 23 जुलैला आपण दरवर्षी या ठिकाणी लोकमान्य टिळक यांची जयंती आपण साजरी करीत असतो. पर्याय क्रमांक ए, 23 जुलै हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लोकमान्य टिळकांबद्दल काही 3-4-5 पॉईंट्स ते लिहून घ्या. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रगण्य नेते होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 महाराष्ट्रातील रत्नागिरी या ठिकाणी झाला. टिळकांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांद्वारे ब्रिटिशांच्या अन्यायी धोरणांवरती कडाडून टीका केली आणि त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती या सार्वजनिक उत्सवांची सुरुवात करून भारतीयांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी प्रसिद्ध गीता रहस्य हा देखील ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता आणि त्यांचं निधन झालं 1 ऑगस्ट 1920 ला, जेव्हा त्यांचं वयवर्ष होतं 64. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत लोकमान्य टिळकांबद्दल. क्लिअर. प्रश्न होता एखाद्या महत्त्वाच्या दिवसाबद्दल, तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. 1 जुलैला भरपूर दिवस आहेत, जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै 2026 ला यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस, 12 जुलै जागतिक मलाला दिवस, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर. RTO AMVI 2026 बद्दल इग्नाइट अकॅडमीने या ठिकाणी बॅच ऑलरेडी लॉन्च करण्यात आले आहेत. बॅच ऑनलाईन आहेत, या ठिकाणी लाईव्ह आहेत, रेकॉर्डेड आहेत. ॲडमिशन ओपन झालं आहे आरंभ बॅच 3.0चं. पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 30% डिस्काउंट मिळणार आहे. सोबत हे जे काही या ठिकाणी प्रिलिम बॅच घेणारे स्टुडंट आहेत त्यांना 25% ऑफ मिळणार आहे मेन्समध्ये. मेन्सची या ठिकाणी लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच असणार आहे. दोन्ही गोष्टी इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये मिळतील. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. केरळ सरकारच्या ऑपरेशन तुफान या ऑपरेशनचा मुख्य उद्देश काय आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वाढत्या अंमली पदार्थांच्या धोक्याचे निर्मूलन करण्यासाठी. कशासाठी? वाढत्या अंमली पदार्थांच्या धोक्याचे निर्मूलन करण्यासाठी
केरळ सरकारने ऑपरेशन तुफान नावाचं ऑपरेशन या ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं, परंतु हे ऑपरेशन त्या राज्याच्या अंतर्गत असलेलं ऑपरेशन होतं, ऑपरेशन तुफान. बरोबर. अशाच प्रकारे बाकीचे जे काही भारतीयांनी किंवा भारताने बाकीचे जे काही वेगवेगळे ऑपरेशन्स राबवण्यात आले आहेत वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून, त्याच्यावरती आपण एक लगेच चर्चा करूया. ऑपरेशन फायर ट्रेल भारतामध्ये चीनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी, ऑपरेशन हिमराहत सिक्कीममध्ये मुसळधार बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी, ऑपरेशन रेडपिल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आंतरराष्ट्रीय कॅप्टागॉन ड्रग्ज तस्करीच्या नेटवर्कच्या विरोधामध्ये, ऑपरेशन शेरुवाली जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी, ऑपरेशन नसर इराणच्या रडार साइट्सवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी, ऑपरेशन चक्र 6 सीबीआयने भारतातील डिजिटल अटक फसवणूक नेटवर्कच्या विरोधामध्ये हे ऑपरेशन केलं होतं, ऑपरेशन प्रतिसाद नाही अमिस्ताद भारताने व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपादरम्यान मदत करण्यासाठी, ऑपरेशन हार्डबॉल अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणीबद्दल करण्यासाठी हे ऑपरेशन केलेलं होतं, आणि ऑपरेशन तुफान केरळ दौरे वाढत्या अंमली पदार्थांच्या धोक्याचे निर्मूलन करण्यासाठी हे ऑपरेशन केरळ राज्याच्या अंतर्गत राबवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिलाच लिथियम विरहित युटिलिटी स्केल BESS प्रकल्प कोणत्या ठिकाणी असणार आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तुम्ही म्हणताल सर हे BESS बेस प्रोजेक्ट याचा नेमका फुल फॉर्म काय आहे, तर याच्याबद्दल काही पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. भारतातील पहिलाच लिथियम विरहित ग्रीड स्केल बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम. बरोबर. हा प्रकल्प गुजरातच्या खावडा सोलार पार्क या ठिकाणी उभारला जाणार आहे. हा 100 या ठिकाणी MWH चा असणार आहे. जवळपास या ठिकाणी या क्षमतेचा व्हॅनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरी प्रकल्प असून तो NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने डिलेक्ट्रिक सिस्टीम्स आणि बोंडाडा इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान कोणतं वापरण्यात आलं आहे, तर यामध्ये लिथियम ऐवजी व्हॅनेडियम इलेक्ट्रोलाइटचा वापर करण्यात आला आहे. ही सिस्टीम पूर्णपणे भारतामध्ये डिझाईन, इंजिनियर आणि उत्पादित देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा, जोखमीवर आधारित व्यवसाय मान्यता प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलं आहे? तर पर्याय क्रमांक बी, छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर छत्तीसगड हे राज्य या ठिकाणी जोखमीवर आधारित व्यवसाय मान्यता प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे. पॉइंट लिहून घ्या. यामध्ये जोखमीवर आधारित वर्गीकरण, कमी जोखमीच्या व्यवसायांसाठी स्वयंप्रमाणन सुरू करण्यात आलं आहे आणि अनिवार्य वार्षिक परवाना नूतनीकरण रद्द या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर कोणत्या ठिकाणी अशा प्रकारची सिस्टीम सुरू करण्यात आली आहे, तर छत्तीसगडमध्ये. जाता जाता छत्तीसगडबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया. स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री विष्णुदेव साई, राज्यपाल रामेन डेका, राजधानी नया रायपूर. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इंद्रावती, कांजरघाटी आणि 3 महत्त्वाचे धरण गँग्रेल, मुरमसिल्ली आणि कुटाघाट. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा, जुलै 2026 मध्ये लू शून साहित्य पुरस्काराचे विजेते वांग जिबिंग चीनच्या कोणत्या प्रांतांचे आहेत? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जियांगसू नावाचे एक क्षेत्र आहे त्या ठिकाणला हे बिलॉंग करतात. त्यांनी काय कार्य केलं, तर ते दिवसा फूड डिलिव्हरी रायडर म्हणून काम करतात आणि रात्रीच्या वेळी ते या ठिकाणी कविता लिहितात. त्यांच्या लो फ्लाइट या कविता संग्रहासाठी त्यांना चीनचा सर्वोच्च साहित्य पुरस्कार मानला जाणारा लू शून साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार दर 4 वर्षांनी दिला जातो आणि तो चीनमधील सर्वात मोठ्या साहित्यिक सन्मानांपैकी एक मानला जातो. कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, 23 मार्च ते 31 मार्च 2027 दरम्यान होणाऱ्या 14व्या दक्षिण आशियाई खेळाचे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ऑफिशियली 14व्या क्रमांकाचे हे या ठिकाणी दक्षिण आशियाई खेळ असणार आहेत. 23 मार्च 2027 ते या ठिकाणी 31 मार्च 2027 दरम्यान हे या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत. कुठे? तर पाकिस्तान या देशाच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेची 3ऱ्या क्रमांकाची बैठक कोठे झालेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ब्रसेल्स बेल्जियम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ब्रसेल्स बेल्जियम या ठिकाणी भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेची 3री बैठक या ठिकाणी झालेली आहे. शेवटचा प्रश्न,
58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये सुवर्णपदक जिंकणारे देबदत्ता प्रियदर्शी हे ओडिसाच्या कोणत्या शहराचे रहिवासी आहेत? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भुवनेश्वर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, 58व्या क्रमांकाचे हे आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड 2026 झालं, ज्याच्यामध्ये देबदत्ता प्रियदर्शी यांनी या ठिकाणी सुवर्णपदक जिंकलं आणि ते ओडिसा राज्यातील भुवनेश्वर शहराला बिलॉंग करतात. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारताचे पहिले खाजगी कक्षीय रॉकेट विक्रम-1 कोणत्या स्टार्टअपचे आहे? अग्निकुल कॉस्मॉस, स्कायरूट एरोस्पेस, ध्रुवा स्पेस की पिक्सेल? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.